नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर डिस्कस करण्यासाठी आलोय, तो म्हणजे 24 ऑगस्ट 2026 नीट यूजी 2026 काउन्सिलिंग प्रोसेस मधील MBBS BDS साठीचा ग्रुप ए साठीची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपल्याकडे प्रोव्हाइड झालेली आहे। CET सेलच्या वेबसाईटवरती 3 लिस्ट आलेल्या आहेत। सर्व रजिस्टर्ड स्टुडंट्सची एक यादी आपल्याला त्या ठिकाणी प्रकाशित झालेली आहे। त्याचबरोबर रिवाइज्ड प्रोव्हिजनल लिस्ट 2026 महाराष्ट्र राज्यातल्या ग्रुप ए साठीची सुद्धा एक लिस्ट प्रोव्हाइड झालेली आहे। ती तुम्हाला जी काही लिस्ट आहे, मेरिट लिस्ट आहे, ती तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट केलेली आहे। ते तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे हे सर्वात महत्त्वाचा टॉपिक, सर्व रजिस्टर्ड स्टुडंटची यादी जी आहे त्यामध्ये सर्व ज्या पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या पद्धतीने या ठिकाणी नंबर लागलेला आहे। परंतु या ठिकाणी जे आता आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये जो क्रमांक तुमचा 1 आहे तो तुमचा SML आहे, म्हणजे राज्यामधील तुमचा क्रमांक आहे। त्यानंतर पुढे नीटचा ऑल इंडिया रँक दिलेला आहे, त्यानंतर नीटचा रोल नंबर आणि तुमचा जे CET सेलचा फॉर्म नंबर आहे, जे तुम्ही फॉर्म भरत असताना ज्यावेळेस एक फॉर्म जनरेट होणार आहे CET सेलकडे आपण रजिस्ट्रेशन करत असणारा तो नंबर आहे, आणि त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आहे, आणि त्यानंतर तुमचं जेंडर आहे, मेल फिमेल वगैरे, आणि त्यानंतर कॅटेगरीचा रँक आहे। NRI असेल तर ते स्टेटस पण त्या ठिकाणी आलेलं आहे। आणि त्याचबरोबर स्पेशल रिझर्वेशन मध्ये हिली एरिया असेल, PWD असेल किंवा डिफेन्स वगैरे असेल, अशा प्रकारच्या किंवा अर्फन या सर्वांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्याला एक लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे। ही फायनल लिस्ट तरी सुद्धा नाहीये, ही लिस्ट जी आहे त्याला आपण प्रोव्हिजनल किंवा तात्पुरती मेरिट लिस्ट असं म्हणतो। आता ही फायनल कधी होईल? आज 24 ऑगस्ट 2026च्या संध्याकाळीपर्यंत आपल्याला ग्रीव्हान्सेस द्यायचे। ग्रीव्हान्सेस म्हणजे काय? तक्रार किंवा हरकत घेणे। एक म्हणजे हरकत कोण घेऊ शकतो किंवा तक्रार किंवा ग्रीव्हान्सेस कोण देऊ शकतो? की ज्या विद्यार्थ्यांचं नाव मध्ये किंवा असेल किंवा कॅटेगरीमध्ये किंवा ज्या काही गोष्टी फॉर्म भरण्याच्या ह्याच्यामध्ये आपण अपलोड करताना एखादं डॉक्युमेंट राहिलेलं असेल, अशा विद्यार्थ्यांना क्लेम करता येऊ शकतो किंवा हरकत घेता येऊ शकते, किंबहुना त्याच्यासाठी तक्रार करता येते, त्याला ग्रीव्हान्सेस असं म्हणतो। ग्रीव्हान्सेसचा ऑप्शन आज संध्याकाळीपर्यंत उपलब्ध आहे। उद्या 25 तारीख आहे, 25 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला काहीही करता येणार नाही। यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना MBBS BDS साठी फक्त रजिस्ट्रेशन आहे। चॉईस फिलिंग आपल्याला 26 तारखेपासून 29 तारखेपर्यंत सर्वांना होणार आहे। 30 तारखेला आपल्याला रिझल्ट लागेल, 31 ते 4 आपल्याला 5 दिवसामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सर्व गव्हर्नमेंट असणाऱ्या 42 कॉलेजेसमध्ये, त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये नवीन कॉलेजेस सहित असणाऱ्या सर्व 25 कॉलेजेसचा चॉईस फिलिंग आपल्याला 26 तारखेला सुरू होणार आहे। त्याच्या संदर्भातली ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फायनल झालेली आहे। ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या मध्ये ज्यांना ग्रीव्हान्सेस द्यायचं त्यांना ग्रीव्हान्सेसचा टॉपिक तिथे येतो। नेटवरती तुमच्या लॉगिन स्टुडंट लॉगिन वरती जावं लागतं, तुम्हाला मेल वगैरे CET सेलला करून किंवा फोन करून काही उपयोग होत नाही। ग्रीव्हान्सेसचा ऑप्शन उपलब्ध होतो, त्या ठिकाणी तुम्हाला जे काही ग्रीव्हान्सेस करायचे आहेत त्या ग्रीव्हान्सेस मध्ये जाऊन तुमचे जे प्रॉपर काही गोष्टी आहेत ते करून घ्या आणि आपलं रिकवर करून घ्या। ज्या विद्यार्थ्यांचं नाव रिजेक्टेड लिस्ट मध्ये आलेलं आहे याच्यामध्ये काही टॉपिक महत्वाचे या निमित्ताने मी सांगत आहे, की ज्या विद्यार्थ्यांकडे CVC ज्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणत होतो, त्या विद्यार्थ्यांमध्ये CET सेलने आपल्याला स्पष्ट नमूद केलेलं होतं की ज्या विद्यार्थ्यांचं SCBC किंबहुना OBC आहे अशा विद्यार्थ्यांचं CVC सर्टिफिकेट नसेल तर 6 महिन्यात तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करता येऊ शकत होतं। परंतु SCBC म्हणजेच मराठा आरक्षण किंबहुना OBCच्या व्यतिरिक्त इतरांचं जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल आणि तुमच्याकडे फक्त पावती असेल तर मात्र तुम्हाला यामध्ये थोडंसं अडचण आलेली आहे आणि तुमचं रिजेक्शन लिस्टमध्ये नाव आलेलं आहे। त्या सर्व विद्यार्थ्यांना पाठीमागेच मी एक मोठा व्हिडिओ मधून मी सांगितलेलं होतं की तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट प्रत्यक्षात कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि कास्ट व्हॅलिडिटी किंवा प्रॉपर जे डॉक्युमेंट्स लागतात ते आपल्याला फॉर्म भरत असताना असणं गरजेचं होतं। ते तर तुम्ही नसेल तर कदाचित यावर्षी तुम्ही ऍडमिशन पासून मुकणार आहे असं मी तुम्हाला पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये खास सांगितलेलं होतं। तशा प्रकारच्या बातम्या सगळ्या महाराष्ट्रभरच्या वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या होत्या। परंतु ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही अशा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करा। त्याला जर समजा तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव असेल तर चांगली गोष्ट आहे, परंतु प्रत्यक्षात नंबर सिलेक्शन नंबरमध्ये नंबर येईपर्यंत मात्र तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी किंवा सर्व प्रॉपर डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे, त्याची पावती चालणार नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, यामध्ये जर तुमचा रिजेक्शन लिस्टमध्ये नाव आलं असेल तरी सुद्धा काही काळजी करायचं काम नाही। आपल्याला
ग्रीव्हान्सेस मध्ये टाकून बघा, बहुतेक काही होणार नाही. नेक्स्ट टाइम राऊंड 3 मध्ये सीईटी सेल मध्ये मार्फत होणाऱ्या एमबीबीएस बीडीएसच्या ग्रुप ए मधील रजिस्ट्रेशनसाठी सुविधा उपलब्ध होऊ शकते. तिसऱ्या राऊंड मध्ये एंट्री करू शकतो. आपल्याकडे आणखी वेळ उपलब्ध आहे, त्यामध्ये आपण रिजेक्शन लिस्टमध्ये विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना, ज्या विद्यार्थ्यांचं आपल्या या मेरिट लिस्टमध्ये तुमचा जो क्रमांक आहे त्याला आपण एसएमएल लिस्ट म्हणतो, आणि एसएमएल मध्ये तुमचा क्रमांक आपण लक्षात ठेवायचा आहे. खरं तर याच्यामध्ये थोडं, हा सुद्धा ही तात्पुरती लिस्ट आहे, याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असं म्हणतो. त्यामुळं या लिस्टला, या प्रोव्हिजनलचा अर्थ सब्जेक्ट टू चेंज, ही चेंज होऊ शकते. उद्या मात्र येणारी फायनल असणार आहे, ती महाराष्ट्र राज्यामधील एमबीबीएस बीडीएस साठी लागू होणारी एसएमएल लिस्ट आहे. त्याच्यामध्ये तुमचा क्रमांक आणि तुमच्या समोर असणाऱ्या कॅटेगरी मधला क्रमांक फार महत्वाचा राहणार, ते पाहून घ्या. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना प्रत्येक टप्प्यावरती हा जो जे काही इन्फॉर्मेशनची सिरीज तुमच्या डोरस्टेप पर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय, हे आवडलं तर व्हिडिओ लाईक करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.